सांगली कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा नागरी सुविधांसाठी पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटना आक्रमक. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रसंगी जन आंदोलन उभारण्याचा निर्णय. कृष्णा नदीचं प्रदूषण शरीराचा प्रश्न आणि नागरी सुविधांच्या बाबतीत सांगली महापालिका क्षेत्रातल्या सामाजिक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. थेट कृष्णा नदीच्या घाटावरच सामाजिक संघटनांनी एकत्र येत व्यापक बैठक घेतली आहे, ज्यामध्ये येत्या मंगळवारी महापालिकेला कृष्णा नदीसह नागरी सुविधांच्या बाबतीत महापालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीनं लक्ष देण्याची मागणी करण्यात येणार आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास महापालिकेच्या दारातच प्रति जनसभा घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याबरोबरच टप्प्याटप्प्याने प्रदूषण महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रसंगी आमदार खासदारांच्या दारात देखील प्रति जनसभा घेण्याचा निर्णय या व्यापक बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते, ड्रेनेज यासारख्या मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. त्याप्रमाणेच सांगली शहराला देखील स्वच्छ पाणी मिळत नाही. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगलीकरांची जलवाहिनी असणाऱ्या कृष्णा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. कृष्णा नदीची स्थिती देखील कुस्तीप्रमाणे झाली आहे. त्यामुळे सांगली शहराला वाहना आणि कृष्णाऐवजी चांदोली धरणातून थेट पाणी मिळावं, यासाठी शरीराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी जन आंदोलन उभारण्याचा निर्णय आज पार पडलेल्या पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. आज सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील विविध सामाजिक समस्यांच्या बाबत व्यापक मीटिंग पार पडली. सदर बैठकीसाठी पर्यावरणावर काम करणारे व वेगवेगळ्या सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. सदर मीटिंगमध्ये सर्व ज्या नागरी समस्या आहेत, खास करून सध्याचा आपला शहरी नाल्याचा प्रश्न असेल, कृष्णा नदीचं प्रदूषण असेल, वारणेचं प्रदूषण असेल व शहरातील ड्रेनेजची योजना असेल, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, ह्या सर्व बाबतीत सांगोपांग चर्चा झाली. प्रत्येक भागातल्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्याच्यावर सर्वांमध्ये असं ठरवण्यात आलेलं आहे की मंगळवारी सकाळी 11 वाजता माननीय आयुक्त साहेबांना आम्ही सगळेजण मिळून पत्र देणार आहोत. 8 दिवसात जर आयुक्त साहेबांनी याबाबत व्यापक मिटिंग नाही लावली तर प्रति जनसभा महापालिकेच्या दारात आम्ही घ्यायचं हे सर्वानुमते ठरलेलं आहे. तसेच त्या पुढचा टप्पा मग प्रदूषण महामंडळाचं ऑफिस असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल व पाटबंधारे विभाग असेल, असं टप्प्याटप्प्याने प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांच्या ऑफिससमोर जाऊन आम्ही जनसभा घेणार आहोत. आणि ह्यात जर लोकप्रतिनिधी जर सहभागी नाही झाले तर त्याच्या पुढचा टप्पा लोकप्रतिनिधींच्या दारात सुद्धा आम्ही प्रति जनसभा घेणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.